तुम्ही मध्यस्थी आहे, लग्न जुळवताय, तुम्हाला एवढं पण कळत नाही वय? निदान त्या पोरगीचा फोटो तर दाखवायचा मला. तिच्या घरात जाऊन सरळ सरळ अपमान करून घ्यायची वेळ आली की नाही आमच्यावर? आता ती पोरगी नाही म्हणत असं काय मला सपान पडलं होतं काय? अहो त्या पोरगीची विचारपूस तरी करायची ना. तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही पोरगी बघायला आलतो. अहो मी सगळी चौकशी केली, पोरगी एकदम चांगली आहे, पण त्या दिवशी नाही कसं म्हणली. सागर, तुम्ही दोघं एकांतात बोलायला गेला तेव्हा त्या पोरगीचं काय आगावपणा केला नाहीस ना? कुठलं काय, जेव्हा मी आत गेलो ना तेव्हा आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. ती पण काय बोलली नाही म्हणून मी हाय असं माघारी आलो परत. बरं असं करतो, काय पण करून मी त्या पोरगीला तयार करतो आणि कसं स्थळ जुळवतो. तेवढं 20,000चं बघा की. काय गरज नाही त्याची. ती पोरगी आमचा तोंडावरती सरळ अपमान करत्या आणि ती सून म्हणून आम्हाला नको आहे. आणि बाबा. असली स्थळ दाखवायचं नको बघा. बरं राहू दे, 20-15 द्या. 15 काय नाही नाही, बा, काय नको, आम्हाला नाही. नको चांगली स्थळ दाखवा. ही पोरगी नको अहो आम्हाला. 10, बरं 10 द्या, 10 तर द्या. नाही, ही पोरगीच नको आहे आम्हाला. तर ही पोरगीच नको आहे आम्हाला. अहो आबा, सागर ऐक ना. आम्हाला पोरगी बघायची सरळ नाही. सरळ अहो ऐक बरं 5. अहो 5 तर. हायला असं चाललंय की पोट कसं चालायचं आमचं. आबा. सागऱ्या, हां बोल की. काल पोरगी बघायला गेलतास, काय झालं? अरे काय सांगायचं तुला, सगळ्यात एकच माझा तिथं पोपट झाला. म्हणजे नेमकं काय झालं? अरे मी जी पोरगी बघायला गेलो ना ती नेमकी श्रावणीच होती. अरे असं कसं काय झालं? तू काय बिना फोटो बघता, बिना तिची माहिती घेता असंच पोरगी बघायला गेलतास का? माझं तिथं तर चुकले, कारण आबानी पण मला ह्यातलं काय कळू दिलं नाही. आबा फक्त एवढंच बोलले की पोरगी चांगली शिकलेली आहे, सुंदर आहे, सुशील आहे आणि पुण्यात जॉब करते. तुम्ही दोघं तिथं राहून जॉब बी सांभाळू शकता, तुमचा संसार पण करू शकता. त्यामुळं मी पण ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण आबा जे करतील ते आपल्या चांगल्यासाठीच करणार आहे. बरं असू दे, पुढं काय झालं? ती पोरगी होय म्हणाली का नाही म्हणाली? कुठलं काय तवा, सरळ सरळ सगळ्यांना देखत मला नाही बोलली ती. अरे तुम्ही दोघं तर एकमेकांना आवडत होता ना? अरे मला पण तेच काय समजेना झाले, ती कशामुळे नाही म्हणली असेल. मी काय म्हणते, तू एकदा तिला भेटून घे. तुला काय वाटतंय, तिला भेटून काय फायदा होणार आहे काय? माहीत नाही, पण तू एकदा तिला भेटूनच घे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही ती नाही का बोलली. बरं ठीक आहे, मी तिला आज दुपारी कॉल करतो आणि देवळापाशी बोलवून घेतो आणि विचारतो तिनं का नाही म्हणली, कारण तिची पण काहीतरी अडचण असू शकेल ना त्यामागं. बरं तू जाणार आहेस कधी? मी आज संध्याकाळी 10 वाजता निघणार आहे आणि तुम्हा दोघांना मला बस स्टॉपवर सोडायला यायला लागणार आहे, कारण आबांना रातचं फिरायचं जमणार नाही. गाडीवरचा तर प्रवास नको जाय त्यासनी संध्याकाळी, आधीच तब्येत खराब असते त्यांची. बरं असं कर, आज शेवटचं एकदा तिला भेटून घे, काय असेल ते सोक्ष एकदाच लावून घे आणि विषय मिटवून टाक. ठीक आहे, आज जायचं आहे तेवढं काम करून घेतोच. ह्यो बायडर तासगावला पाठवू का सांगलीला पाठवू? असं करतो, दोन्हीकडे पाठवतो आणि 500-500 मागून घेतो, तेवढीच 1000 रुपये जुळणी. 1-2 गेला. हो दादा, एक बोलायचं होतं. हां बोला की मग. ते माझं लग्न जमवून दिलेलं आठवत आहे तुम्हाला? हां आठवते की, ती पारगावची नव मीच दिली ती जमून, त्याला काय. हां तीच ती पोरगी काय नीट नाही, ती माझ्या संग नीट वागत नाही, माझ्या आई वडिलांसंग नीट वागत नाही. कवा बघल तवा फोनवर बसलेली असते. आता मग ह्यात मी काय करू? अहो मी काय करू म्हणजे, तुमची जबाबदारी आहे ती, तुम्ही लग्न लावून दिलंय. आता मी पोरगी तुम्हाला जमवून दिल्या म्हणून तिला मी सांगू बायगो नवऱ्यासंग नीट वाग, सासूचं सेवा कर, काय बोलताय? अहो ही तुमचीच जबाबदारी आहे. चांगलं 50,000 रुपये घेतलंय सा, त्या हिशोबानं तर स्थळ पाहिजे आहे ना. हे बघा, हे सांगा मला, तुम्ही जर बाजारात गेला तिथनं भाजी आणली आणि घरी येऊन खिडकी निघाली, तुम्ही काय परत बाजारात जाऊन बदलून आणता वे? हां गप गुमान नीट करून खाता का नाही? अहो हे लग्नाचं तसंच असते. अहो आमचं काम आहे फक्त लग्न लावून देणे. बघा कसा लग्नाचा खेळ मांडलाय ती. अहो खेळ बे काय नाही, मला वाटतंय तुम्हीच नीट नांदवत नसणार आहे आणि मला डाऊट आहे तुझ्यातच काय तर फॉल्ट आहे. ह्याला म्हणायच्या चोराच्या उलट्या बोंबा. जावा, इथं आम्हाला काम आहे तो. असंच करा, लोकांची घरं जाळा. म्हणजे लग्न लावून द्या, परत मंचला हे करून द्या. मुळा केला लागायचं.
बोलणार आहेस की जाऊ मी आता? तू का नाही म्हणालीस लग्नाला? का हो म्हणायचं होतं मी सांग ना आधी. इथं तुझे राहण्याचा खर्च तुला निघत नाही, माझा खर्च काय निघणार आहे तुला? बरोबर आहे तुझं, पण कसं आहे, तू आजकाल पगार जास्त घेतेस, त्यामुळे हे तुझं बोलणं साहजिकच आहे. जेव्हा तुझ्याकडे काय नव्हतं ना, तेव्हा कशी म्हणायचीस माहिती आहे का, मला काही अडचण नाही, आपण 10,000 मध्ये सुद्धा सुखाने संसार करू. आणि आता काय म्हणतेस की तुला माझा खर्च झेपणार नाही? हो, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती, राहायचा खायचा खर्च कमी होता. खर्च माणसाला जर खरंच संसार करायचा असेल ना, तर तू पडक्या झोपडीत सुद्धा सुखाने संसार करू शकतो. पण परिस्थितीपासून लांब पडणाऱ्या माणसासोबत कोण लग्न करणार आहे आणि कोण सुखी राहणार आहे? मुळात माणूस परिस्थितीपासून लांब का पळतोय ह्याचा कधी कोणी विचारच केला नाही. आणि तू बरोबर केलीस नाही म्हणून मी स्वच्छ मनाने तुला होकार देऊन ठेवला. आणि तू परत जाऊ दे, सोड, तुझ्यामुळेच तर आधी मला खूप त्रास झालाय. आताही तू तेच करतोयस, परिस्थितीपासून लांबच पळतोयस आणि म्हणे मी त्रास दिला. उद्या लग्नानंतर जर तू अशीच माझी साथ सोडलीस तर त्याला जबाबदार कोण असणार आहे सांग ना? मुळात तुझ्यासोबत लग्न करायला कोण इंटरेस्टेड आहे तेव्हा? मी कुठे मागे लागली की तू माझ्याशीच लग्न कर म्हणून? मला वाटलं 4 शब्द चांगले सांगितले भेटले तर तू सुधारशील, पण नाही, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, कधीच नाही सुधारणार. जेव्हा आपण कॉलेजला होतो ना, तेव्हाचं प्रेम आपल्यात दिसूनच येत नाही, नुसता स्वार्थ दिसून येतो आपल्यात. हां, आणि त्यामुळेच आता आपण नाही सोबत राहू शकत. एखादी चांगली मुलगी बघ आणि लग्न करून टाक, आणि मलाही सुखानं राहू दे. तुला काय वाटलं मला एक काही चांगली मुलगी भेटणार नाही? अगं तुझ्यापेक्षा पण चांगली मुलगी भेटेल मला, आणि ती पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, चांगली नोकरी लागली म्हणून न बदलणारी. तू अजून मला ओळखलं नाहीस मी. जेवढं ओळखले ना तेवढीच ओळख बास मला. इथून पुढे ना मला तुझं तोंडही दाखवू नकोस. मला तर कुठं तुझं तोड बघायचंय. फोन तर करून बघतो जरा. हां हॅलो, हां कुठे आहे तुम्ही? हां इथं आलो की. हां या लवकर या. हां हां नमस्कार आबा. नमस्कार नमस्कार. बर, पोरगा आहे का गेलं पुण्याला? हां आज रातच्याला जाणार आहे. त्याला जाऊ नको म्हणाव, एक चांगलं फक्कड स्थळ आले. हां परवासारखं नाही ना व तोंडावर दगड मारणार. अहो नाही हो आबा, ह्यावेळी चांगलं आणलंयस तर. पोरगी एकदम साधी आणि गरीब आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्याची गरिबीची जाण असणारी आहे. मग तिचा एखादा फोटो बिटो बघायला मिळेल काय? फोटो आपण घेऊनच अल्बम घेऊन फिरतोय, पण आज आणला नाही. तर हे भजनात होतो. हे बघा पोरगी. एक काम करा, मला फोटो पाठवा, पोरग्याला दाखवतो. आणि जर पोरगं होय म्हटलं तर मग पुढचा विषय नाही, तर विषय नाही बघा. आला, पोरग्याला फोटो दाखवा. पोरग होय म्हटलं की उद्याच जाऊ बघायला, आणि लगेच 500 रुपये ऑनलाईन मारा. शेवटला 030316. तुम्हाला पैशाचं दुसरं काही जमत नाही काय? काय करणार, व्यवसाय आहे आमचा. बरं तेवढं टाका संध्याकाळी. हां बरोबर, संध्याकाळी पैसे टाकतो, पण तेवढं जरा चांगलं स्थळाचं बघा. अहो चांगलंच आहे. चांगलं आहे ना हो? हां
निघालाच आहे तू होय. आज नको परवाच्याला जा. का हो काय झालं आबा? अरे एक स्थळ आले उद्या बघूया आणि मग परवा दिवशी जा. अहो आबा स्थळ पोरगी बिरगी बघायचं मला बाद झाले आता. मला काय सांग नको, मी जातो पुण्याला गप. अरे पहिल्यांदा पोरगी बघ आणि मग मला सांग. ना